इन्कम टॅक्स लॉग इन करण्यासाठी आपल्याला इन्कम टॅक्स साईटवरती जायचं आहे, म्हणजेच पोर्टलला जायचं आहे. इथं पॅन नंबर एंटर करून तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड एंटर करून तुम्हाला इथं कंटिन्यू करायचं आहे. इन्कम टॅक्स पोर्टलला लॉग इन केल्यानंतर आपल्याला जायचं आहे ई फाईल या ऑप्शनमध्ये. तिथे इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये तुम्हाला ई व्हेरीफायचा ऑप्शन दिसेल. इथं तुम्हाला दिसत आहे की इथं एक पेंडिंग रिटर्न आहे जो की ई व्हेरीफाय करायचा आहे. सो ई व्हेरीफायवरती आपण क्लिक केलं. त्यानंतर इथं तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसतील. कोणताही ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही इथं इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरीफाय करू शकता. पहिला ऑप्शन आहे आधार OTP, त्याचप्रमाणे डिजिटल सिग्नेचर, तसेच तुम्ही नेट बँकिंग, तुमचं बँकिंग तसंच डीमॅट अकाउंट थ्रू लॉग इन करून तुम्ही ई व्हेरीफाय करू शकता. सो आपण इथं सिलेक्ट करू आधार OTPचा ऑप्शन. इथं आपल्याला करायचं आहे कंटिन्यू. आय ॲग्रीवरती क्लिक करून जनरेट आधार OTP करायचं आहे. आता तुमचा आधार कार्डसोबत जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे तिथं तुम्हाला OTP जाईल. जर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तर हा ऑप्शन तुम्हाला इथं शो होणार नाही. तर आपण इथं आधार OTP एंटर केला आहे. आता करायचं आहे व्हॅलिडवरती क्लिक. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला रिटर्न जो पेंडिंग होता व्हेरिफिकेशनसाठी हा ई व्हेरीफाय झालेला आहे. सो इथून तुम्ही ॲक्नॉलेजमेंट कॉपी डाउनलोड करू शकता. जर आपण पुन्हा जाऊन ई व्हेरीफाय या ऑप्शनमध्ये चेक केलं तर तुम्हाला दिसेल की पेंडिंग कोणताही रिटर्न नाही आहे व्हेरिफिकेशनसाठी. सो आपलं सगळे रिटर्न जे आहेत ई व्हेरीफाईड झालेले आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.